विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, की तुम्ही जे बघताय ते खरं आहे की वैदिक मॅथमॅटिक्सच्या मेथडने आपण जे वर्ग आहेत आणि त्यांची जी वर्गमूळ आहेत ती मात्र काही सेकंदामध्ये उत्तर काढू शकतो. जर जास्त प्रॅक्टिस झाली तर एका सेकंदामध्येही तुम्ही उत्तर देऊ शकता. तर याच्या पाठीमागचं लॉजिक काय आणि हे असे प्रश्न एकदम चुटकीसरशी कसे सोडवायचे? कारण की आत्ता ज्या स्पर्धा परीक्षेचं युग आहे त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर काही सेकंदातच काढावे लागत आहेत आणि प्रत्येक परीक्षेमध्ये की वर्गमूळ काढणं हे तर कंपल्सरी प्रत्येक विद्यार्थ्याला आलंच पाहिजे. तर हे फक्त 4 अंकी दिसते, आपण 5 अंकीपर्यंत ही सर्व संख्यांची वर्गमूळ काढू शकतो आणि ते एकदम ही सहज. काही आपल्याला नवीन कोणती तरी वेगळी ट्रिक करण्याची काही गरज नाही आहे, त्या ट्रिकने आपण काढू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल बघा. बेसिक गोष्ट की कधीही सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना एक गोष्ट कंपल्सरी आहे की 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ असणे. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करा, तुम्हाला 300 पर्यंतच्या वर्ग संख्यांचे वर्गमूळ काढता येतील. ठीक आहे. तर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करणे. आता याचा फायदा काय होतो बघा. तर याच्यामध्ये आपल्याला एक पॅटर्न दिसतोय. तो पॅटर्न काय आहे की 1चा वर्ग च्या एकक स्थानी काय आहे 1 आणि 9च्या वर्गाच्या एकक स्थानी काय आहे 1. म्हणजे 1च्या वर्गाच्या एकक स्थानी जी संख्या आहे तीच 9च्या वर्गाच्या एकक स्थानी आहे. मग 11 मध्ये एकक स्थानी 1 आहे, मग 11च्या वर्गाच्या एकक स्थानी 1च आहे. तर 19च्या वर्गाच्या एकक स्थानी 9 आहे आणि त्याच्या वर्गाच्या एकक स्थानी पण 1 आहे. म्हणजेच काय की तुम्ही जर चेक केलं की एकक स्थानी 1 असेल तर वर्गसंख्येत एकक स्थानी काय येणार आहे 1 आणि एकक स्थानी 9 असेल तरी वर्गसंख्येत काय येणार आहे 1च. म्हणजे 1 आणि 9 साठी 1, 2 आणि 8 साठी 4, 3 आणि 7 साठी 9, 4 आणि 6 साठी 6 आणि 5 साठी 5. म्हणजे हे लक्षात घ्या की वर्गसंख्या ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस 1च्या वर्गाच्या शेवटी 1, 2च्या वर्गाच्या शेवटी 4, 3च्या वर्गाच्या शेवटी 9, 4च्या वर्गाच्या शेवटी 6, 5च्या वर्गाच्या शेवटी 5, 6च्या वर्गात शेवटी 6, 7च्या वर्गाच्या शेवटी 9, 8च्या वर्गात शेवटी 4, 9च्या वर्गात शेवटी 1 अशा संख्या येत असतात. मग याचा यूज आपल्याला काय होईल तर चेक करूया. आपला जो प्रश्न आहे पहिलाच प्रश्न, तर 7396 या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे आपल्याला. तर काय करावं लागेल की लक्षात घ्या वर्ग काढायचा आहे. तर शेवटचे जे 2 अंक आहेत त्यांचा एक गट बनवा. शेवटच्या 2 अंकांचा एक गट बनवा, एकक आणि दशक स्थानच्या अंकांचा गट बनवा आणि उरलेल्या संख्यांचा एक गट बनेल. उरल्या किती संख्या 2 वर द्या, 3 वर द्या, 1 वर द्या, काही असू द्या. तर शेवटच्या संख्या 2 संख्यांचा आपण गट बनवला. ठीक आहे. आता 96, तर एकक स्थानचा अंक बघा काय आहे 6. एकक स्थानचा अंक काय आहे 6. मग आता 6 बघितलं तर मला सांगा 6 कुणाच्या वर्गाच्या शेवटी असतं? 6 जर आपण चेक केलं तर ते 4च्या वर्गाच्या शेवटी किंवा 6च्या वर्गाच्या शेवटी. म्हणजे आपल्याला इथं काय दिसतंय बघा की शेवटचा अंक आपल्याला मिळेल, तो मिळेल एक तर 4 मिळेल किंवा 6 मिळेल. एक तर ह्या वर्गमुळाचा एकक स्थानचा अंक एक तर 4 असेल किंवा 6 असेल. मग पुढचा अंक काय असेल तो शोधायचा आहे. मग त्यासाठी 73 ही संख्या बघा. 73च्या आधीची वर्गसंख्या कोणती दिसते की 73च्या आधीची वर्गसंख्या जर मी बघितली तर 73 81च्या आधी आणि 64च्या मध्ये 73 येतं. ठीक आहे. 81 आणि 64च्या मध्ये. मग 73च्या आधीची वर्गसंख्या काय आहे तर ती आहे 64. 73च्या आधीची वर्गसंख्या आहे 64. 64चं वर्गमूळ किती आहे 8. म्हणजे माझं उत्तर एक तर येईल 84 किंवा 86 हे माझं वर्गमूळ असेल. म्हणजे ह्या संख्येचं 7396 ह्या संख्येचं एक तर वर्गमूळ असेल 84 किंवा असेल 86. मग 84 आहे का 86 आहे हे आपल्याला शोधायचं आहे. 84 आहे का 86 आहे. तर काय करायचं बघा, जो दुसरा अंक मिळाला आपल्याला 8, 8च्या पुढची संख्या घ्यायची. 8च्या पुढची संख्या घ्यायची. 8च्या पुढची संख्या असते 9, 8 9 72. 72 पेक्षा ही जी संख्या आहे 73 ती लहान आहे का मोठी आहे? मोठी आहे. 72 पेक्षा 73 मोठी आहे. म्हणून काय घेतला आपण मोठा अंक घेतला 86. आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. तर 7396चे वर्गमूळ काय आले 86. सेम पद्धतीने आपण पुढचे काही एक्झाम्पल बघूयात की तुम्हाला तुमची कन्सेप्ट क्लिअर होईल. आता
ही अशी एवढी भली मोठी संख्या दिसते. आपली प्रोसेस काय, शेवटच्या 2 संख्यांचा एक ग्रुप आणि उरलेल्या 3 संख्यांचा एक ग्रुप. आता 21 एकक स्थानी काय आहे, 1. 1 कुणाच्या वर्गात शेवटी येतं, 1च्या किंवा 9च्या. 1च्या वर्गाच्या शेवटी किंवा 9च्या वर्गाच्या शेवटी. मग राहिली संख्या किती, 123. 123च्या आधीची वर्गसंख्या, 123च्या आधीची वर्गसंख्या आहे 121. ठीक आहे, 123च्या आधीची वर्गसंख्या काय आहे, 121. 121 चं वर्गमूळ 11. म्हणजे आपलं उत्तर एकतर 111 असेल किंवा 119 असेल. मग आता 111 आहे का 119 आहे हे आपल्याला चेक करायचं आहे. आपलं उत्तर 111 आहे का 119 आहे. मग जे 11 आहे, 11चा आणि 12चा गुणाकार करूया. तो किती आला, 132. 132 पेक्षा 123 कशी आहे संख्या, लहान आहे. म्हणून उत्तर काय येईल आपलं, 111. सोपं आहे. पुढे बघू. बघा 8464 ही संख्या आहे. मग आपण जो ग्रुप बनवला शेवटच्या 2 संख्याचा आणि उरलेल्या सगळ्या संख्यांचा, तर 64 कोणाच्या वर्गात शेवटी असतं, तर ते असतं 2च्या आणि 8च्या वर्गाच्या. 2चा वर्ग आणि 8चा वर्ग याच्या एकक स्थानी काय येतं, 4 येतं. ठीक आहे. मग 2 किंवा 8 हे आपल्या एकक स्थानी येईल. मग 84च्या आधीची वर्गसंख्या काय आहे, 81. 84च्या आधीची वर्गसंख्या काय आहे, 81. मग माझं उत्तर एकतर येईल 92 किंवा 98. मग 92 किंवा 98 मधलं कोणतं उत्तर आहे, तर काय घ्यायचं, 9 हा अंक घ्यायचा आणि 9च्या पुढची संख्या घ्यायची. 9च्या पुढची आपण काय घ्यायची, संख्या घ्यायची. तर 9 आणि 10चा गुणाकार किती झाला, 90. 90 पेक्षा 84 ही संख्या लहान आहे का मोठी आहे, तर ही संख्या 90 पेक्षा लहान आहे. म्हणून उत्तर काय येईल, लहान येईल. 92 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघूयात आपण. बघा आता ही भली मोठी वर्गसंख्या दिलेली आहे. तर आपण काय करायचं की शेवटचे 2 अंक घ्यायचे आणि उरलेले जे काय असतील ते अंक घ्यायचे. आता 89 शेवटचा अंक काय आहे, 9. 9 कुणाच्या वर्गात शेवटी असतो, तर तो असतो 3च्या किंवा 7च्या. म्हणजे एकक स्थानचा अंक मिळाला. मग आता 176च्या आधीची वर्गसंख्या, 176च्या आधीची वर्गसंख्या मला दिसते 13चा वर्ग आहे 169. म्हणजे माझं उत्तर एकतर 133 येईल किंवा 137 येईल. मग माझं उत्तर 133 आहे का 137 आहे हे कसं काढायचं, तर 13च्या पुढची संख्या घ्यायची 14. 13 आणि 14चा गुणाकार होईल. 14 त्रिक किती, 42. 14 आणि 4 18. 182. 182 पेक्षा 176 लहान आहे का मोठी आहे, तर 182 पेक्षा 176 ही संख्या लहान आहे. म्हणून आपलं उत्तर काय येईल, 133 येईल. हे सोपं आहे, हे समजून घ्या. अजून पुढचे एक्झाम्पल बघूयात आपण, म्हणजे तुमच्या सगळ्या कन्सेप्ट क्लिअर होतील. आता बघा ही संख्या दिली, शेवटचे 2 अंक घ्या आणि उरलेले सगळ्या अंकाचा एक ग्रुप होईल. 16 एकक स्थानी काय आहे, 6. 6 कोणाच्या वर्गात शेवटी असतं, 4च्या किंवा 6च्या. 4 किंवा 6च्या एक वर्गाच्या एकक स्थानी 6 असतं. तर उरली काय संख्या, 416. 416च्या आधीची वर्गसंख्या काय दिसते हो, 416च्या आधीची वर्गसंख्या दिसते 400. बघा ही तर मी साईडला हे लिहून ठेवलेलं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला लगेच समजायला सोपं जाईल. मग 400 साठी 400चं वर्गमूळ आलं 20. म्हणजे आपलं उत्तर एकतर 204 आहे किंवा 206 आहे, हे तर समजतंय. मग 204 आहे का 206 आहे हे समजण्या, हे परफेक्ट काढण्यासाठी 20च्या पुढची संख्या घ्या 21. 20 आणि 21चा गुणाकार किती येईल, 420. 420 पेक्षा 416 ही संख्या कशी आहे, लहान आहे. म्हणून आपलं उत्तर काय येईल, लहान, 204. पुढे प्रश्न बघूया. आता हा एवढा भला मोठा प्रश्न दिलाय आणि याचं उत्तर शोधायचं आहे. तर बघा शेवटच्या 2 अंकाचा एक ग्रुप 25 साठी काय आलं, फक्त 5च येईल, दुसरा अंकच येणार नाही. दुसरा अंक येईल का, नाही येणार. आणि 870च्या आधीची वर्गसंख्या काय आहे, तर ते आहे 841. काय आहे, 841. 841चं वर्गमूळ काय आहे, 29. डायरेक्ट उत्तर आलं, डायरेक्ट उत्तर आलं. कसं काय उत्तर आलं, तर 25 साठी फक्त 5च आहे ना, त्याच्यामुळे आपल्याला चेक नाही करत बसावं लागणार दुसरा अंक. मग 870च्या आधीची वर्गसंख्या हे आपलं उत्तर असेल. ठीक आहे. पुढची संख्या बघूया. आता शेवटच्या 2 संख्यांचा एक ग्रुप 36. 36 म्हणजे शेवटचा अंक काय आहे, 6. 6 साठी काय येईल, 4 किंवा 6. 243. 243च्या आधीच्या वर्गसंख्या काय दिसते, 225. 225चं वर्गमूळ किती आलं,
15. एक तर उत्तर आपलं 154 असेल किंवा 156 असेल. मग 154 आहे का 156 आहे कसं चेक करायचं, तर 15च्या पुढची संख्या घ्यायची 16, 15 आणि 16चा गुणाकार येईल 240. 240 पेक्षा हे 243 कसं आहे, तर ते मोठं आहे, 240 पेक्षा मोठं आहे. मग काय घ्यायचं, मोठी संख्या घ्यायची. 156 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील अंक बघूया. बघा 47,089 असा हा मोठी संख्या आहे. शेवटच्या दोन संख्या आणि उरलेल्या संख्यांचा एक ग्रुप. आता 89 साठी काय येईल, 9 शेवटचा अंक काय आहे 9. 9 साठी काय येईल 3 किंवा 7. 3 किंवा 7. 470 च्या आधीची वर्ग संख्या काय दिसते आपल्याला, 441. 441चं वर्गमूळ 21. एक तर आपलं उत्तर येईल 213 किंवा 217. मग कोणतं उत्तर आहे ते शोधण्यासाठी 21 आणि 22चा गुणाकार करावा लागेल. 22 एके 22, 22 दुने 44 आणि 2 46. 462. 462 पेक्षा 470 ही संख्या कशी आहे, तर मोठी आहे, म्हणून उत्तर काय येईल 217. ठीक आहे. पुढील प्रश्न बघूया. बघा 39,204 शेवटचे दोन अंक काय आहेत, शेवटचे दोन अंकाचा एक ग्रुप आणि उरलेल्या अंकांचा एक ग्रुप बनवा. आता शेवटी काय अंक आहे 4. 4 कुणाच्या वर्गात शेवटी येतं, 2च्या किंवा 8च्या. शेवटचा अंक मिळाला 2 किंवा 8 असेल. आता 392. 392च्या आधीची वर्गसंख्या काय आहे 361. ठीक आहे 361. मग येथे काय येईल 19. कारण की 361चं वर्गमूळ 19 आहे. मग 192 उत्तर येईल किंवा 198 येईल, यामधलं कोणतं उत्तर असेल, तर 19च्या पुढची संख्या काय 20. 19 आणि 20चा गुणाकार होईल 380. 380 पेक्षा 392 कसं आहे, मोठं आहे, म्हणून तर काय आली मोठी संख्या 198. पुढे बघूया आपण. बघा 7,29,000. ठीक आहे 72,900. 72,900 अशी संख्या दिली. शेवटचे दोन अंक घ्या आणि उरलेल्या अंकांचा एक ग्रुप. आता शेवटचे दोन अंक काय आहेत, 0 आहेत. मग 0 साठी काय येईल 0च येईल. आणि 729 ही कुणाचा वर्ग आहे, तर ते आहे 27. तर येथे काय येईल 27च येईल. तर याचं उत्तर येईल 270. तर एवढे सोपे प्रश्न आहेत. तर ह्या प्रश्नांची उत्तरं कसे काढायचे ते मी तुम्हाला सांगितलंच आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिससाठी हे 5 प्रश्न दिलेले आहेत. या 5 प्रश्नांची उत्तरं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ज्यांची उत्तरं करेक्ट आहेत तर त्यांना मी करेक्ट म्हणून सांगेल, ज्यांची चुकीचे आहेत तर त्यांना हे रिप्लाय देईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक कसा वाटला आणि पुढील टॉपिक कोणता घ्यायचा हेही मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांनाही शेअर करा. धन्यवाद.